भरत जाधव टॉपवरून अचानक गायब का झाला? एका काळी मराठी रंगभूमीवर आणि सिनेमांमध्ये एक नाव अक्षरशः गाजत होतं, भरत जाधव. प्रेक्षकांना हसवणारा, नाचवणारा आणि आपल्याच माणसासारखा वाटणारा हा अभिनेता अचानक का गायब झाला? टॉपवरून असताना त्याचं करिअर अचानक थांबलं कसं? आज आपण बघणार आहोत भरत जाधवची खरी कहाणी, संघर्ष, यश आणि गूढ गायब होण्यामागचं सत्य. भरत जाधव यांचा जन्म 12 डिसेंबर 1973 रोजी मुंबईत झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाचं प्रचंड आकर्षण होतं. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मोरूची मावशी या नाटकातून केली, ज्यात लक्ष्मीकांत बेर्डेंची भूमिका ते करत होते. पुढे त्यांची भेट झाली दिग्दर्शक किरण यार्डे आणि महेश मांजरेकर यांच्याशी. 2000 ते 2010 हा काळ भरत जाधवसाठी सोन्याचा होता. त्यांच्या साडी नंबर 73 नंतर गेला उडत, जत्रा, काफीघर, गडगंडा आणि फक्त लढ म्हणा यासारखे सिनेमे सुपरहिट ठरले. तेवढंच नाही तर रंगभूमीवर आमचं लग्न होईल का आणि सून मी होणार सून सारख्या नाटकांनीही धमाका केला. भरत जाधव हे त्या काळात मराठी सिनेमाच्या बँकेबल स्टार्समध्ये गणले जात होते. त्यांचा कॉमेडी टायमिंग, सामान्य माणसाची भाषा आणि सहज अभिनय प्रेक्षकांना भावत होता. पण मग अचानक भरत जाधव पडद्यावरून गायब का झाले? यामागे अनेक कारणं सांगितली जातात. 1. टाइपकास्टिंग. भरत जाधव सतत कॉमेडी आणि ग्रामीण शैलीतच अडकले, त्यामुळे नवा कंटेंट मिळेनासा झाला. 2. नव्या पिढीचा उदय. नवीन चेहरे, नवीन शैली आणि नव्या विषयांमुळे पारंपरिक शैली थोडी मागे पडली. 3. प्रोडक्शन हाऊस आणि राजकारण. इंडस्ट्रीत चालणारं अंतर्गत राजकारण आणि काही चुकीच्या प्रोडक्शन निर्णयांमुळे त्यांना संधी मिळेनाशी झाली. 4. OTTचं आगमन. जेव्हा सगळे कलाकार वेब सिरीज, डिजिटलवर जावते, तेव्हा भरत जाधव त्या लाटेत सामील होऊ शकले नाहीत. आज भरत जाधव टीव्ही शोमध्ये विशेष भूमिका करताना दिसतात. कधीमधी नाटकांमध्येही ते परतलेत. त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलंय, भरत जाधव एंटरटेनमेंट. ते अजूनही मेहनत करतायत, नव्या प्रोजेक्ट्सची वाट पाहत आहेत. भरत जाधव हे कलाकार अजून हरवलेले नाहीत, ते फक्त थांबलेत थोडा वेळ. आता OTT आणि चित्रपटसृष्टी दोन्ही पुन्हा जागा होत आहेत आणि भरत जाधव सारख्या कलाकारांना पुन्हा स्पॉटलाईटमध्ये आणण्याची वेळ आली आहे. भरत जाधवने आपल्याला हसवलं, रडवलं आणि भारावून टाकलं. अशा कलाकारांचा प्रवास आपल्याला शिकवतो की कला कधीच संपत नाही, फक्त थांबते. जर तुम्हाला वाटतं की भरत जाधव पुन्हा मोठ्या पडद्यावर यायला हवेत, तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, कम बॅक भरत जाधव. पुन्हा भेटू एक नवी गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.